श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्याला माहीतच आहे की 26 डिसेंबर मंगळवारी दत्त जयंती आहे. या दत्त जयंतीनिमित्त मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांची 21 दिवसांची स्वामीचरित्र सारामृताची सेवा आपण पाहिली. त्याचबरोबर ज्यांना ही 21 दिवसाची सेवा चालू करणे शक्य झाले नाही किंवा काही अडचण आली असेल तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दत्त महाराजांची अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांची 11 दिवसांची प्रभावी सेवा पाहणार आहोत. तर ही सेवा आपण दत्त जयंतीपर्यंत 11 दिवस करायची आहे. तर ती कोणती सेवा आपल्याला करायची आहे हे आपण पाहू. तर बघा, ती सेवा म्हणजे दत्त महाराज यांची दत्तबावन्नी. दत्त महाराजांची ही दत्तबावन्नीची सेवा अत्यंत प्रभावशाली आहे. ती सेवा आपण आपल्या कुठल्याही समस्येसाठी करू शकतो. घरातील आजारपण असेल, घरात आपल्याला वाटत असेल की घरात वाईट शक्तीचा वास आहे, घरात नकारात्मकता आहे, शत्रुपीडा, बाहेरील बाधा किंवा घरात कलह, भांडणे आहेत, अशा अनेक संकटासाठी आपण ही सेवा करू शकतो. तर बघा, ही सेवा कशी करायची हे आपण पाहणार आहोत. तर बघा, दत्तबावन्नी म्हणजेच दत्त आणि त्यांचे अवतार समजले जाणारे श्रीपाद, श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे 52 ओळीचे संकटमोचन स्तोत्र आहे. हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. तर बघा, हे 52 ओळीचे स्तोत्र आपल्याला दररोज 52 वेळा वाचायचे असते किंवा 52 गुरुवारी 52 पाठ करायचे असतात. मात्र बघा, आपण ही सेवा दत्त जयंतीनिमित्त करणार आहोत, म्हणून ही दत्तबावन्नी आपल्याला दररोज शक्य असेल तर 52 वेळा वाचायची आहे. आणि ज्यांना शक्य होणार नाही अशांनी दररोज 11 किंवा 21 वेळा म्हटली तरी चालते. तर बघा, 15 डिसेंबर ते 26 डिसेंबर असे 11 दिवस होतात. ज्यांना 11 दिवसांची ही सेवा चालू करायची आहे त्यांनी 15 डिसेंबरपासून या सेवेला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर बघा, ही सेवा लहानांपासून थोरापर्यंत कुणीही सेवा करू शकतो. त्याचप्रमाणे स्त्री असतील, पुरुष मंडळी असतील, त्यांना ही सेवा करायची इच्छा आहे त्यांनी ही सेवा करायची आहे. तर बघा, दत्तबावन्नी सेवा करण्यासाठी आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटे लागतात. हे दत्तबावन्नी पुस्तक आपल्याला बाजारात कोठेही मिळू शकते. त्याचबरोबर बघा, ही सेवा आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायची आहे. जर स्त्रिया या सेवा करणार असतील तर मासिक धर्म सोडून इतर कोणत्याही दिवशी ही आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, ही सेवा करत असताना मांस खाणे टाळावे, मद्यपान करायचे नाही. त्याचबरोबर जितक्या दिवसांचा आपण संकल्प केला असेल ते दिवस आपण कुठलेही व्यसन करायचे नाही किंवा मद्यपान करायचे नाही, तरच ही सेवा आपल्याला फळ देते. त्याबरोबर बघा, ही सेवा करत असताना आपल्याला सुवासिक अगरबत्ती किंवा धूप लावून ही सेवा करायची आहे. आपण दत्तबावन्नी म्हणत असताना लावलेला उदबत्ती किंवा धुपाचा जो अंगारा तयार होईल तो एका डब्यात जपून ठेवायचा आहे. तो अंगारा आपण दत्तबावन्नी म्हणताना अभिमंत्रित होतो. दत्तांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्याचबरोबर बघा, जो अंगारा आहे तो आपण एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला तो अंगारा आपल्याला दररोज लावायचा आहे. जर घरात खूप भांडणे होत असतील तर घरातील सर्व व्यक्तींनी तो अंगारा दररोज लावायचा आहे किंवा तो थोडासा अंगारा आपल्या पिण्याच्या पाण्यात टाकायचा आहे. तर बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तर बघा, ही दत्त महाराजांची अत्यंत प्रभावशाली सेवा जर तुम्ही मनापासून केली तर नक्कीच तुम्हाला काही किंवा तुमच्या जर काही इच्छा असतील तर त्या समस्या असतील त्या सुटल्याशिवाय राहणार नाहीत. दत्तबावन्नी ही सेवा दत्त महाराजांचा आशीर्वादाचा झरा मानला जातो. त्याचबरोबर बघा, आपली 11 दिवसांची दत्त महाराजांच्या जयंतीपर्यंत ही सेवा पूर्ण झाली की आपण दत्त जयंतीपासून 52 आठवडे म्हणजेच 52 गुरुवारचे अनुष्ठान सुद्धा करू शकता. दत्तबावन्नी ही सेवा खरोखरच अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. जे लोक 52 गुरुवारचे अनुष्ठान करतात त्या लोकांना दत्त महाराज प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून बघा, या दत्त जयंतीनिमित्त आपण 11 दिवसांची ही दत्त महाराजांची अत्यंत प्रभावशाली सेवा आपल्याला करायची आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.